मराठा आरक्षण आणि त्यासाठी सुरू असलेलं मनोज जरांगेंचं उपोषण. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 14वा दिवस आणि सरकारनं काढलेल्या शासन निर्णयावरून कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे कालपासून जरांगे यांनी पाणी प्राशन करणं बंद केलंय, तसंच सलाईनही काढून टाकलंय. मात्र गेल्या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण मात्र पूर्णपणे ढवळून निघालंय. मनोज जरांगेंचं उपोषण, लाठी हल्ल्यानंतर बदललेलं राजकारण आणि त्याचे महाराष्ट्रात उमटणारे पडसाद, त्यातून निर्माण होणारी अस्थिरता, यावर सरकारनं तातडीनं समिती स्थापन करत काही शासन निर्णय काढले. मात्र त्यावरही जरांगेंचं समाधान होईना. म्हणून अखेर सरकारनं मोठा निर्णय घेत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं, जी काही मिनिटांपूर्वीच सुरू झाली आहे. याच बैठकीवर आहे आपला आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जरांगेचा विरोध ही राज्यात बघायला मिळाला. महाराष्ट्रातील ओबीसी महासंघ आणि काही कुणबी संघटना आक्रमक झाल्या. राज्यातले ओबीसी नेतेही आक्रमक झाले. इतकंच नाही तर नागपुरात ओबीसी महासंघानं अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात आंदोलनही सुरू केलंय. तिथे त्यांच्या खांद्याला खांदा लावून भाजप आणि काँग्रेसमधील ओबीसी नेते मंडळीही दिसली. तर दुसरीकडे मराठा समाजाची आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं पाहायला मिळाली. ठाण्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीनं बंदचं आवाहन केलं होतं. त्याला मनसे आणि मवियातील सगळ्याच पक्षांनी पाठिंबा दिला. नांदेडमध्येही अनेक तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर पंढरपुरातही लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला. त्यामुळे नुसते आरक्षणच पेटले नाहीये, तर राजकीय पक्ष आणि नेतेही मैदानात दिसत आहेत. आणि त्यामुळेच आजची आता सुरू असलेली सर्वपक्षीय बैठक ही राज्याच्या सुरक्षितता, शांतता आणि सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची वेळ नक्की कधी येते, त्याचे अधिकार कुणाकडे असतात आणि यापूर्वी अशा बैठका कधी कधी आयोजित केल्या होत्या, हेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. साधारणपणे अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवतात असं आपल्याला माहिती आहे. अधिवेशन नसतानाही बैठक आयोजनाचे अधिकार आहेत. बैठक आयोजनाचे अधिकार सत्ताधाऱ्यांनाच असतात. संसदीय कामकाज मंत्र्यांद्वारे बैठकीचं आमंत्रण दिलं जातं. जेव्हा अधिवेशनाची बैठक असते तेव्हा बैठकीत ठराविक मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा ही अपेक्षित असते. G20 यजमानपद मिळाल्यानंतर मोदी सरकारनं अशी एक बैठक बोलवली होती. चीन मुद्द्यावरून केंद्रात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सुद्धा झालेलं आपण बघितलं. कोरोना काळातील निर्बंधांवरही मोदींनी बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन संदर्भात अशीच बैठक बोलवली होती. कर्नाटक सीमावाद प्रकरणात महाराष्ट्रात बैठकांचं एक सत्र झालं होतं. लोकपाल संदर्भात जेव्हा निर्णय घ्यायचा होता तेव्हा मनमोहन सरकारनं सुद्धा अशीच बैठक बोलवली होती. 26/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारनं सुरक्षेसंदर्भात सुद्धा अशीच एक बैठक बोलावली होती. या बैठकांना कोणाला बोलवायचं याचे सर्वाधिकार सत्ताधाऱ्यांना असतात. एकनाथ शिंदेंच्या सरकारनं बोलावलेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाशिवाय कोणकोणते नेते सामील झालेत तेही पाहूयात आणि त्यासाठी पुन्हा जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आज आत्ता सुरू असलेल्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी आमंत्रित आहेत काँग्रेसचे अशोक चव्हाण. ते उपस्थित नाहीत, मात्र त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.
विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते ते उपस्थित राहणार, ते उपस्थित झाले आहेत. त्यांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आहे. अंबादास दानवे ठाकरे गटाचे ते उपस्थित आहे. त्यांची भूमिका आहे केंद्रानं आरक्षणाची मर्यादा वाढवावी, इतरांच्या आरक्षणाला धक्का नको. उदयनराजे भोसले उपस्थित आहेत. आरक्षण मिळायला हवं ही त्यांची भूमिका आहे. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. ते सध्या विदर्भातील जनसंवाद यात्रेत सामील आहेत. बाळासाहेब थोरात काँग्रेस नेते उपस्थित आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण द्यावं अशी त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील उपस्थित आहेत. मागासवर्ग आयोगाच्या निकालाप्रमाणे निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका आहे. राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपस्थित आहेत. मागासवर्ग आयोगाच्या निकालाप्रमाणे निर्णय घ्यावा ही भूमिका आहे. चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित आहेत बैठकीला. जी सरकारची भूमिका तीच त्यांची भूमिका. जयंत पाटील शेकापचे उपस्थित राहणार नाहीत. बैठकीचं पत्र मिळालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे नाव यादीत असूनही. हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे उपस्थित नाही. प्रकृती चांगली नसल्याचं त्यांचं कारण आहे. कपिल पाटील लोक भारती पक्ष उपस्थित आहेत. त्यांची भूमिका अजून स्पष्ट आहे. विनय कोरे जनसुराज्य पक्ष उपस्थित नाही. पूर्वनियोजित कार्यक्रम हे त्यांचं कारण आहे. महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे प्रतिनिधी मात्र उपस्थित राहणार आहेत. बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्ष उपस्थित राहणार नाहीत. पक्षाचा नियोजित दहीहंडीचा कार्यक्रम हे त्यांचं कारण आहे. राजू पाटील हे मनसेकडनं उपस्थित आहेत. त्यांचा आत्ताची भूमिका स्पष्ट आहे. रवी राणा हे युवा स्वाभिमानीचे उपस्थित राहणार नाहीत. त्यांची ही भूमिका सध्या स्पष्ट आहे. विनोद निकोले माकपाचे उपस्थित आहेत. कायद्याच्या चौकटीत राहणारं आरक्षण द्यावं ही भूमिका. संभाजी राजे छत्रपती स्वराज्य संघटना ते उपस्थित आहेत. आधी सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असं त्यांची मागणी आहे. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी उपस्थित राहणार नाही. सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटना उपस्थित राहणार. ही सर्व नेते मंडळी आजच्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी आमंत्रित होते. काही उपस्थित आहेत, काही नाहीत. सध्या राज्यातले 2 मोठे समाज मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्यात संघर्ष पेटण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जरांगेंनी उपोषण तीव्र केलंय. त्याला राजकीय पाठिंबाही मिळतोय. त्यातच जरांगेंची प्रकृती सांभाळणंही तितकंच जिकिरीचं बनलंय. अशा सगळ्या बाजूनं सरकार कोंडीत सापडलंय. ही कोंडी फोडण्यासाठी सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचे हे पाऊल पुढे टाकलंय. ही बैठक किती महत्त्वाची आहे ते खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सुस्पष्ट केलंय. ते बघूयात. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणं हे पहिलं काम आहे. त्याला मी प्राधान्य देतोय. त्यावर डेडिकेटेड कमिशन, ती कमिटी सगळे लोक काम करत आहेत. म्हणजे जे इतर समाजाचं आरक्षण कमी न करता जसं मराठा समाजाला आरक्षण यापूर्वी दिलं होतं तीच भूमिका आजही सरकार माझं सर्व मराठा समाजाचं घेणारं सरकार आहे. फक्त हे जे आरक्षण आहे ते टिकणारं असलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीमध्ये ते कुठेही त्याला बाधा येता कामा नये अशा प्रकारचं काम सरकारची भूमिका आहे. त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे काम करू शकतो. आणि त्यासाठी आजची बैठक सर्वांना बोलवलेलं आहे. प्रत्येकाच्या सूचना त्यामध्ये चांगल्या सूचना हे मराठा समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी दिल्या पाहिजे एवढी अपेक्षा आमची. आजची जी बैठक आहे त्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की एक ब्रॉड कन्सेन्सस तयार करावा जेणेकरून आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे जाता येईल आणि मराठा समाज असेल किंवा वेगवेगळ्या समाजांचे या ठिकाणी जे काही प्रश्न समोर येतात आणि विशेषतः आता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत. काही त्यांच्या मागण्या आहेत, काही इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या मागण्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा एक नीट एकत्रित विचार करून
राज्याने याच्यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल असा प्रयत्न त्याच्यामध्ये आम्ही दरम्यान याच बैठकीत असलेले छत्रपती संभाजीराजे अर्ध्या तासातच बाहेर पडले आणि त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. बैठक आज सुरूच आहे. काय म्हणाले ते पाहूयात. तुम्ही काहीतरी GR काढाल आणि परत एकदा तो कोर्टात जर अडकला तर ते मुळीच चालणार नाही, कदापि चालणार नाही. कारण पूर्वी 49 मराठा समाजातल्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणून मराठा समाजाच्यावर खेळ होता कामा नये हे मी स्पष्ट सांगितलं. परत मी एकदा सांगू इच्छितो की जर का त्यांच्या तज्ज्ञांनी जे मतं मांडलेत आणि तुमच्या समितीला जर ते पटत असतील आणि ते कायदेशीर बसत असतील आणि कायदेशीर आरक्षण तुम्हाला कायद्याच्या चौकटीत देता येत असेल सरसकट प्रमाणपत्र तर तुम्ही द्यायला पाहिजे हे मी स्पष्ट बोललोय. इकडे सरकार आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतंय. त्याला विरोधी पक्षातील नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचं दिसतंय. अशा वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र सरकारच्या भूमिकेवर गंभीर टीका केली आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं तर मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण पाहूयात. मुख्यमंत्र्यांनी तर फारच चुकीचा निर्णय घेतलेला आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे 2 भाग केलेले आहेत आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले. मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारले. आणि माझा आक्षेप असा आहे की तुम्ही आज निजामकालीन कागदपत्र पुरावे दाखले ग्राह्य धरताय पण मग शाहू महाराजांचे दाखले तुम्ही ग्राह्य धरत नाही. हा कुठला नाही. त्यामुळं आता दिल्लीमध्ये पण भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात देखील भाजप सरकार आहे. त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. आज महाराष्ट्रावर राजकारण बाजूला सारून समाजहित हे पुढे ठेवण्याची वेळ आली आहे आणि ते सांगण्याची परखडपणे सांगण्याची वेळही आली आहे. जनतेने ते समजण्याचीही हीच ती वेळ. सरकार कात्रीत सापडली आहे म्हणून त्यांची कोंडी अजून कशी जास्त करता येईल हे तर वेगवेगळी वक्तव्य करून विरोधक साधू शकतात. तसेच सरकार पक्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा काय केले म्हणत डाव उलटवायचा प्रयत्नही करू शकतात. पण आज आम्ही मात्र सर्वपक्षीय बैठकीला जाणाऱ्या नेत्यांकडे नक्की या परिस्थितीकडे ते कसं बघतात, खरंच काही उपाययोजना आहेत का त्यांच्याकडे हा सवाल केला. नाहीतर ह्या बैठका आणि हे आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रासाठी वांझोटेच ठरणार. आरक्षणाची कोंडी कशी फोडणार यावर आपापले मार्ग बैठकीपूर्वी नेत्यांनी काय सुचवलेत ते पाहूयात. ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला पूर्णपणे त्या ठिकाणी न्याय हक्क आरक्षण हे देण्याकरता सरकार जर तयारी करता आहे तर मला वाटतं 2 समाजाला समोर आणणे काही योग्य नाही. ओबीसी समाज आणि मराठा समाज एक भाऊ आहेत आणि दोन्ही भावामध्ये काही आपसात वाद लावणे काही योग्य नाही आहे. पण मला वाटतं सरकार काही अशी परिस्थिती निर्माण करणार नाही. सरकार मराठा समाज आणि ओबीसी समाजाला दोघांचे हक्क जो आहे तो हक्कावर कुठलाही गदा येणार नाही. आमचं मत एक बाबतीत आहे की 50% वर ही मर्यादा नेणं हा एकमेव उपाय आम्हाला दिसतो आहे. त्या बाबतीतले प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करावे. आणि त्यांचं सरकार वर आहे, चांगले संबंध त्यांचे आहेत. त्यांनी जर मनावर घेतलं तर अवघड नाही असं आम्हाला वाटतं. मराठा समाजांच्या अपेक्षा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार शासन म्हणून पूर्ण पार पाडावा. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. हे करत असताना कोणताही समाज दुखावणार नाही, त्याच्यावर अन्याय होणार नाही आणि त्यांच्या वाट्याचं दुसऱ्याला देण्याची पाळी येणार नाही ही दक्षता सरकारने घ्यावी. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये. सर्वोच्च न्यायालयाने या महाराष्ट्रातल्या 50% वर गेलेल्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. परंतु केंद्र सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आहे
आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षाचा अशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देताना जर रिझर्वेशनची मर्यादा पुढे नेली तर त्याला पाठिंबा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देताना जे काही आरक्षण द्यायचं त्याच्यासाठी संसदेनं कायदा संमत केला पाहिजे. ना मला वाटतं सरसकट होऊ शकत नाही. सरसकट करायचं म्हटलं तर आखरी एक GR असा काढायला पाहिजे. ते होऊ शकतं, त्याला काही फार, पण ते आता बाकीचे OBC मधले विरोध करत आहे. ते म्हणतात आमचा कोठा कमी होईल, मराठे जर त्याच्यात आले तर मग OBCचा कोठा कमी होईल, ते बाकीचे पेटणार. तोडगा जो आहे, सरकार सगळ्या कुठल्या OBC आरक्षणाला कुठे धक्का लागला नाही पाहिजे, कोणाच्या आरक्षणामध्ये कोणाला कमी पडलं नाही पाहिजे, आणि मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको, नेमक्या याच सूचना हे नेते आता सुरू असलेल्या बैठकीतही देत असतील. आणि आपणही हीच अपेक्षा करूयात की आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा निघावा. खरंच हा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवता येईल, त्यासाठी शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षणाच्या कोट्यात वाढ करणेच हाच एक पर्याय आहे का? तो आज आंदोलनात नसणाऱ्या समाजांना मान्य होणार आहे का? आज महाराष्ट्रात आरक्षण 52% पोहोचले, त्यापैकी 19% आरक्षण ओबीसींना आहे आणि याच 19% 300 पेक्षा जास्त लहान मोठ्या जातींचा समावेश आहे, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी 0 आवरमध्येच केला होता. त्यामुळे जर त्याच 19% मराठा समाजाचाही समावेश केला तर जनरल कॅटेगरीपेक्षा जास्त स्पर्धा या कोट्यात होईल. त्यामुळेच आज महाराष्ट्रात 2 मोठे समाज एकमेकांसमोर येण्याची भीती निर्माण झाली आहे. ही कोंडी कशी फोडता येईल? आता वेळ झाली आहे आजच्या ह्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी आपण जाऊया मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटणार का? फेसबुकवरून विनोद मोरे, अगोदर पण खूप बैठका झाल्या, खूप समित्या स्थापन झाल्या, पण काही हाती लागलेलं नाही. तिथं जाऊन फक्त गप्पा मारू नका म्हणावं, काहीतरी तोडगा काढावा. फेसबुकवरूनच विलास करकरे, नाही सुटणार, त्यांची इच्छा नाही. फेसबुकवरून बाबा ठाकूर, तिढा सुटणार नाहीच. इंस्टाग्रामवरून गजानन चंद्रभागा बोरकर, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर हे पुढारी मराठ्यांचा फक्त वापर करून घेतील, आरक्षण काही देणार नाही. इंस्टाग्रामवरून मंगेश हंबर्डे, याआधीही अशा अनेक सर्वपक्षीय बैठका झाल्या पण कुठलाही तोडगा निघाला नाही, त्यामुळे यावेळेसही तोडगा निघणार नाही. इंस्टाग्रामवरून तन्मय नाईक, कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही असं अनेक कायदेतज्ञ सांगून देखील राजकारणी आमिष दाखवत आहेत लोकांना. इंस्टाग्रामवरून दत्त चव्हाण, सर्व राजकीय नेत्यांची इच्छा असेल तर कुठलाही तिढा सुटणे अशक्य नाही. ट्विटरवरून ज्योतिबा मोहनगिक, नाही, कारण हा प्रश्न सोडवायचा नाही, यावर फक्त राजकारण करायचे आहे. यूट्यूबवरून विजय नेमाडे, सर्व पक्ष म्हणजे कोण? जे काल आणि आज सत्तेत होते किंवा आहेत, त्यांना हा तिढा सोडवायचा असता तर त्यांनी सत्तेत असतानाच सोडवला असता. हेच सगळे पर्याय सध्या तरी सर्वत्र चर्चेत आहेत. लोकांची मतं आपण बघितली. मनोज जरांगेच्या उपोषणाला सुरुवात झाली तेव्हापासून आरक्षणाचा कोटा वाढवल्याशिवाय मराठ्यांना वेगळं असं आरक्षण देणं शक्य नाहीये, ही बाब सातत्यानं नेते मांडत आहेत. कारण जर ओबीसीतून दिलं तर संघर्ष होईल, हेही महाराष्ट्रानं आता पाहिलंय. त्यामुळे आता कोर्टासमोर टिकेल असा पर्याय शोधणं गरजेचं बनलंय. आता वेळ झालीये आपल्या पोल सेंटरला जाण्याची आणि बघायची कौल महाराष्ट्राचा. आजचा आपला प्रश्न होता, सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटणार का? 35,000 मतं आली आहेत यूट्यूबवर. 70% लोकांना वाटतं तिढा सुटणार नाही, फक्त 30% लोक आशावादी आहेत, होय म्हणतात. ट्विटरचा कौल बघूया.
78% लोकांना वाटतं तिढा सुटणार नाही. फक्त 22% आहेत की ज्यांना वाटतंय की आरक्षणाचा हा तिढा सर्वपक्षीय बैठकीत सुटू शकेल. 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण कायमच अस्थिर राहिलंय. त्यात 3 वेळा सरकार बदललं तर गेल्या वर्षभरात 2 मोठे राजकीय पक्ष फुटले. अशा राजकीय घडामोडींसोबतच कोरोना, एसटी कर्मचाऱ्यांचा महिनाभर चाललेला संप असेल अशाही घटना घडल्यात. मात्र एक उपोषण, त्याच्या मागणीसाठी शासन निर्णय, त्यावर दुसऱ्या समाजाचा विरोध, त्यांचं उपोषण आणि कात्रीत सापडलेलं सरकार, बहुतेक ही वेळ पहिल्यांदाच आली असेल महाराष्ट्रावर. हाच गुंता सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कस लागणार आहे हेही तितकंच. नुसते जरांगेचे उपोषण सोडवणे हे आव्हान नाहीये आज या सर्वपक्षीय बैठकीसमोर, तर कुठल्याही निर्णयानं इतर भागांमध्ये जरांगे तयार होऊ नये हे त्याहून मोठं चॅलेंज आहे. या सर्वांनी आपापसातील राजकारण, राग, लोभ, हेवे दावे महाराष्ट्र हितासाठी खरंच काही काळ दूर ठेवले तर सरकारला कठीण पण योग्य निर्णय घेता येईल. आणि तसे झाले नाही तर राजकीय विरोधक जिंकणार असे नाही तर महाराष्ट्र हरेल एवढे मात्र नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.